आपण कारवीनच्या जंगलातून आता चाललोय. खूप सुंदर यार. नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत मडवी आणि स्वागत करतो तुमचं एका ॲडव्हेंचर भरल्या व्लॉगमध्ये. आज मी पहिल्यांदा जात आहे ट्रेकिंगला. पालघरमधील आशेरी किल्ला हा ट्रेकिंगसाठी खूप सोपा आणि गिरिदुर्ग प्रकारातील मध्यम चढाईच्या श्रेणीतील आहे. म्हणून आशेरी किल्ला हा मी माझ्या पहिल्या ट्रेकिंगमध्ये निवडला. हा इकडे जाणारा रस्ता आहे मुंबईकडे आणि हा जाणार आहे अहमदाबादकडे. मुंबई अहमदाबाद महामार्गालगत नॅशनल हायवेवरून आशेरीगड ट्रेककडे जाणारा रस्ता आहे. या ठिकाणी हा बोर्ड लावलेला आहे आशेरीगड ट्रेकसाठी. आज मी माझ्या मित्रांसोबत आशेरीगड ट्रेक अनुभवला आणि कॅम्पिंगसुद्धा केली. आज माझ्यासोबत आहेत एवढे सगळे मित्रमंडळी. विशेष म्हणजे माझ्यासोबत आहे विनोद करात ब्लॉग्स, जो तुम्ही तर ओळखतच असाल. सो आज आम्ही आशेरीगडावर ट्रेकिंग प्लस कॅम्पिंग करणार आहेत. हायवेपासून थोडे अंतर पार केल्यानंतर गावच्या वेशीवर असलेल्या एका देवस्थानाजवळ आपण येऊन पोचतो. मित्रांनो, हायवेपासून थोडंच अंतर आपण आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी एक वाघोबाचे मंदिर आहे. आपले आदिवासी बांधव निसर्ग देवांची खूप मोठ्या प्रमाणात पूजा करतात. या ठिकाणी हे वाघोबाचे देवस्थान. पावणे 4 पर्यंत असा ट्रेक आपला चालू होत आहे. आपल्याला कॅम्पिंग करायचं आहे, त्याच्यामुळं आपण संध्याकाळी ट्रेक करतोय. आणि बघूयात आता, आज शनिवार आहे आणि आजच्या दिवशी किती पब्लिक गेले. सो येता येता ती सुद्धा आपल्याला दिसेल. चला निघूयात आपल्या पुढच्या टार्गेटकडे. या मंदिरापासून पुढे निघाल्यानंतर थेट पोचतो आपण आशेरी गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावामध्ये. वेल गाईज, आता आम्ही पोचलोय आशेरी गडाच्या पायथ्याशी आणि माझ्या मागे बघू शकता हा गाव आहे. या गावातूनच आशेरी गडाचा ट्रेक चालू होतो. आशेरी गडाच्या या बेस विलेजचे नाव आहे वाडा खडकोना. ग्रुप ग्रामपंचायत वाडा खडकोना आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आता ट्रेक कुठून चालू होतो? पुढून होतो का? हां, चालेल चालेल. या गावामध्ये अजून जास्त लोक दिसत नाही. आय थिंक संध्याकाळची वेळ आहे, तर सगळे शेतावर असतील, कामावर असतील, त्याच्यामुळं एवढी पब्लिक दिसत नाही गावामध्ये. मित्रांनो, आपला ट्रेक या ठिकाणाहून चालू होतो. आपल्याला समोर चढायचं आहे. हो बघा, ह्यो काप दिसतोय का? तिथे आपल्याला चढायचं आहे. काय तू आमच्यासोबत ट्रेकला येशील? हां, येशील का? तो काहीच झाला मी आता तयार होते आमच्यासोबत ट्रेकला यायला. जर तो येत असेल तर आम्ही बहुतेक 50% सेफ राहू. त्याच्या हिमतीवर 50% आणि आमच्या हिमतीवर 50% आम्ही सेफ राहू या आमच्या ट्रेकिंगमध्ये आणि कॅम्पिंगमध्ये. या ठिकाणी खूप छान प्रकारे एक हाऊस बनवलेला आहे राऊंड शेपमध्ये. थकले असाल, विश्रांती घेण्यासाठी खूप छान स्टे पॉइंट इथं बनवलेला आहे. मित्रांनो, या गडाचा ट्रेक एकदम सिंपल आहे. जिथं आपण बाईक पार्किंग केल्यास तिथून सरळच ट्रेकला सुरुवात होते. आपल्यासोबत आहे एक गार्ड सेफ्टी म्हणून, तिथे ती झाले. त्याला पुढं आपण सरप्राईज देऊ, पार्लेजी देऊ. मित्रांनो, 15 मिनिटाला चालून आल्यानंतर आपल्याला एक दुसरी पायवाट बघायला मिळते. ती म्हणजे तुम्ही बघू शकता, ही दगडांची वाट आणि दगडी रचून खूप छान पद्धतीने वाट तयार केलेली आहे. या गाडला आम्हाला सोबत न्यायचं आहे. त्याची मुलं हे तुला घे.
रस्त्यामध्ये गडावरून खाली उतरणारे 2 मित्र भेटले आणि त्यांनी खूप चांगली माहिती शेअर केली. मित्रांनो, हे दादा मिळालेले सकाळी गेलेले. आणि कशी वाटली तुम्हाला ट्रेकिंग? मतलब मस्त होती, मस्त. तुला एक्सपिरियन्स चांगला वाटेल बघ पहिला, कारण आणि नवीन एक्सपिरियन्स. असं वाटशील ना की पालघर साईडचा आहे तर नॉर्मल इझी वगैरे असेल, इझी नाही तो. म्हणजे बिगनर तर करू शकत नाही, ऍटलीस्ट 1-2 ट्रेक केलेला मंदा असेल ना तर ऍटलीस्ट करेल तो. रायड वरती असेल तर हरवत काय नाही, त्याला थकायला वगैरे. पाणी वगैरे आहे ना? आहे ना. हा मग ठीक आहे. वरती पाण्याचा टाका आहे, फक्त जायचा रस्ता तिथे प्यायच्या पाण्याचा टाका जो आहे ना तिथे जायचा रस्ता थोडा आहे, स्लिपरी आहे, शेवाळ आहे दगडावरती. त्यामुळे आम्हाला पाऊस भेटलेला, जरा पाऊस होता त्याच्यामुळे ते शेवाळ झाले. तुम्हाला भेटलं तर काय नाही, पण वरती डबल टाका आहे. पण ते ठीक आहे. चालेल. नाव काय चॅनलचं? चॅलेंजिंग आहे. तुझं घेतलास की जो गड निवडलास तो पण भारी आहे, व्लॉग साठी मस्त आहे. मस्त आहे वरती बघायला. थँक्यू दादा, अशी इन्फॉर्मेशन दिली. दादांनी ट्रेक करून आलेत आणि खूप सुंदर एक्सपिरियन्स आम्हाला सांगितला. सो वेल, काय नाही, ऑल द बेस्ट. थँक्यू. ओके, बाय. निसर्ग आपल्याला खूप काय देतो. निसर्गाकडून घेऊयात आज पाणी. चिंबोरीचा ह्या लहान पिल्लू भेटला, हे बघा. चिंबोरीचाच एक चावला. काय आहे? कुठं कुठे? अरे यार, साप भेटला आपल्याला. सो मित्रांनो, जंगलामध्ये थोडे सांभाळून चाला, कारण अशा प्रकारचे जीव आपल्याला वेळोवेळी कुठे ना कुठे मिळू शकतात. या ठिकाणी बघू शकता 5 वर्षातून किंवा 7 वर्षांतून उगवणारी कारवीची फुले. सो मित्रांनो, 1 तासाच्या ट्रेकिंग नंतर आपण येऊन पोहोचलो आशेरी गडाच्या खिंडीमध्ये. महत्त्वाची सूचना सुद्धा इथे दिलेली आहे, तर नक्की पाळा. ओके, हे बघा, गडावर दारू पिण्यास सक्त बंदी आहे, तर कृपया करून ही कठोरतेने पाळा, नाहीतर कठोर शिक्षा सुद्धा होईल. सो आपण लगेचच जाऊ आपल्या समोरच्या टार्गेटकडे. गडाच्या पायथ्यापासून थोडा वर आलो आणि इथून खूप छान प्रकारे व्ह्यू दिसायला लागला. चल पुढे, चल चल ना. सीधा येईल तो. आपण इथे बघत आहात लोखंडी रेलिंग सुरू झालेले आहेत. चला, त्या ठिकाणाहून आपण चढलो. थोडा चढून आलो की आपल्या उजव्या बाजूने अजून देवस्थान आहे वाघोबाचे. मित्रांनो, अजून थोडा वर आल्यानंतर आपल्याला ही एक गुफा, छोटीशी गुफा बघायला मिळते. त्याचा कोरीव काम बघा कसं आहे, हे बघा. आणि इथं आतमध्ये एक सुरंग आहे. हे सुरंग धोकादायक असू शकतं. थोडा मी जाऊन बघतोय आतमध्ये काय आहे. ओह माय गॉड,
आतमध्ये चाललोय. ते बघू शकता इथे एक पाल आहे, ते शितोडा एक आहे आणि बस एवढं. आतमध्ये एक बॉटल आहे. माय गॉड, धोक्याचं आहे बट तुम्हाला दाखवण्यासाठी थोडं घुसलो आतमध्ये माझ्या रिस्कवर. आय थिंक इथं कोणता तरी जनावर राहत असेल, एखादा जनावर राहत असेल, डुक्कर वगैरे रानपशु राहत असेल. ही बॉटल आहे ती आपण काढू आपण याच्यातून. थोडंसं स्वच्छ आहे. ओके ओके. अरे बापरे. सुरंग एक कसा होता, त्याच्यात थोड्याशा बाटल्या वगैरे कचरा होता, काढला ते आपण. वाह, जबरदस्त इथं काम केलेलं आहे. कातलात कोरलेल्या खूप सुंदर प्रकारे पायऱ्या आपल्याला बघायला मिळतील आणि सोबतच ही रेलिंग आपल्याला पकडून चढण्यासाठी. ही रेलिंग इथे जर नसती तर आपण इथे पुढे खाली पडू शकतो. तर काळजी घेऊन रेलिंगला पकडून चला. आणि त्या पायऱ्यांची सजावट बघा कशी केलेली आहे, एकदम सुंदर. फायनली आपण रेलिंगच्या इथे पोहोचलोय. तर दाखवतो तुम्हाला सुंदर असा नजारा, अशक्य सुंदर पालघरमधील आशेरीगड किल्ला. वेल गाइज, या ठिकाणाहून आसपासचा खूप दूरचा परिसर आपल्याला बघायला मिळतोय. हा बघा, खूप सुंदर असा परिसर दिसत आहे इथून. गाइज, आता पोहोचलोय मी आशेरीगडाच्या मुख्य आकर्षणाजवळ. त्या आकर्षणमध्ये या पायऱ्या, लोखंडी पायऱ्या, ज्या की दगडाच्या मधोमध बनवलेल्या आहेत आणि त्या आपल्याला डोंगराच्या माथ्यावर घेऊन जातात. चला आता आपण जाऊ. आणि या ठिकाणाहून खाली बघितले, या ठिकाणी खोल दरी आहे आणि आपण अशा प्रकारे वरती जाऊ शकतो. एका वेळेस एक जण जाऊ शकतो. जर दोघे जण गेले तर अटकतील. हे पायऱ्यांचं काम थोडं, रेलिंग एकदम भक्कम राहिलेल्या नाहीत, तर कदाचित ह्या पुनर्स्थापन केल्या जातील. बट तोपर्यंत आशेरीगडाचे हे मुख्य आकर्षण आहे. आपण दोन दगडांच्या मधोमधून जातो. हो, ही एक पायरी तुटलेली, त्याच्या खालची पायरी कमकुवत झालेली आहे. सो लवकरच हा पायरी मार्ग बंद केला जाईल असं वाटतंय, कारण पुढे खूप ॲक्सिडेंटसुद्धा होऊ शकतं. आणि इथे येऊन ना त्या संपतात हे बघा, आणि परत आपला दगडांचा मार्ग चालू होतो. लोखंडी पायरी मार्ग संपल्या आपल्याला दगडींचा पायरी मार्ग दिसतो. चढल्या
एका दगडावर कोरलेला एक प्रतिमा दिसते। हे एक किल्ल्यावरील खडकात कोरलेल्या शस्त्रांचे पोर्तुगीज चौकीचे चिन्ह आहे। ही प्रतिमा बघा कशी दिसते, एक मुकुट आहे, राजाचा मुकुट असेल अशा प्रकारे प्रतिमा आहे। सो चला आता जाऊ आपण पुढे। या ठिकाणी बघू शकता आपण ह्याच ठिकाणाहून आलो आणि इथून बघितलं असता तर आपल्याला वाटते की पूर्ण खोलदरी हे पुढे काहीच नाही, बट आपण तिथून आलो तो पायरी मार्ग बनवलेला आहे, लोखंडी रेलिक्स बनवलेले आहेत आणि पुन्हा एकदा आपण पायरी मार्गाचा उपयोग करून वरत चढतो। चला इथले पण तुम्ही कोरीव काम बघू शकता, किती सुंदर प्रकारे कोरलेलं आहे। जवळपास 800 वर्षे जुना असलेल्या आशेरी गडाच्या प्रवेशद्वाराचे अवशेष असे काही आहेत बघा। आणि इथे एक खाचा तयार केलेला आहे, एक खाच्याचा उपयोग त्याच्यावर चिरा ठेवण्यासाठी किंवा मे बी अन्य कारणासाठी। मुख्य प्रवेशद्वार मित्रांनो, आशेरी गडाचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे हे आहे। तुम्ही इथे पाटी बघू शकता। आल्या आल्या गडाची रचना आपल्याला बघायला मिळते, ती ही एक नाला तयार केलेला आहे जेणेकरून गडावरचे वरचे पाणी जास्त वेळ वरती टिकून राहणार नाही आणि ते या गडाद्वारे खाली उतरून जाईल। या ठिकाणी गवत पण खूप वाढलेलं आहे हे बघा, बट रस्ता एकदम मस्त आहे। थोडे वर चढून आल्यानंतर आपल्याला ही एक सुंदरशी पाटी बघायला मिळते। तिथं वेलकम केलं आहे आपल्या शिवभक्तांचे। जय भवानी जय शिवराय। गाईस तिथं 2 माकडा दिसलेली, त्यांचा व्हिडिओ शूट करणार होतो या ट्रायपॉडचा उपयोग करून मोबाईलमध्ये, बट ट्रायपॉडला बघून ना ती खाली उतरली झाडावरून, आता दिसत पण नाही। त्यांना काही विचित्र वस्तू वाटली असेल। आणि आपण कारवीनच्या जंगलातून आता चाललोय, खूप सुंदर यार। हो बघा, ओ माय गॉड, शपथ कारवीन फुलावर कधी पडल्या, एकदम जबरदस्त वाटतं यार, जबरदस्त। ओ माय गॉड, कारवीनच्या प्रवेशद्वारातून आपण मस्त असा निघालोय पुढे। कारवीनचा एक सुंदर असा प्रवेशद्वार आपल्याला आशेरी गडावर पाहायला मिळालाय आणि कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये फक्त निळा कलर दिसतोय। हो हो हो। सो मित्रांनो, आपण पोचलोय गडाच्या माथ्यावर। इकडनं आपण येतोय, पोचतोय आपण आशेरी गडावरच्या ज्या तोफा आहेत त्या ठिकाणी। चला, आणि मित्रांनी सगळा सामान उतरवलेला आहे तोफा बघण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी। मित्रांनो, आशेरी गडावरील ही एक शेवटची निशाणी आपण सांगू शकतो, कारण की या व्यतिरिक्त आपल्याला दुसरे कुठेही तोफा मिळणार नाहीत आशेरी गडावर। सो तुम्हाला बघायचे असेल तर थोडे लांबूनच बघा, कृपया करून त्याच्यावर चढण्याचा वगैरे प्रयत्न करू नका। फोटो वगैरे घ्यायचे असतील तर घेऊ शकता, लांबून पण घेऊ शकता, तोफ आपल्या त्या फ्रेममध्ये दिसू शकेल। ओके, ते आपले मित्रमंडळी हे जरा लांबच उभे आहेत, कारण त्यांना काही व्हिडिओ शूट वगैरे करायचा नव्हता, त्याच्यामुळे हे आपले लांबच उभे आहेत। हां, आपण जाऊ मध्ये। विनोद गेला आपल्या पुढे। या गुहेमध्ये एका देवीचे मंदिर आहे आणि आदिवासी संस्कृती जपत आतून व बाहेरून छान वारली पेंटिंग काढलेली आहे। मित्रांनो, आपल्याला इथे कॅम्पिंग करायची आहे, त्याच्यासाठी आता आपल्याला जागा शोधायला लागेल। सो आम्ही आता सामान उचलून पुढे जातोय,
बघतोय तिकडे जागा आहे की नाही. तर चला आता पुढे जाऊ, आपल्याला जागा शोधायला लागेल. खूप छान प्रकारे आपल्याला सनसेट पण बघायला मिळाला, कॅप्चर नाही करायला मिळाला. त्याच्यावर ढग आलाय, नाही तर खूप सुंदर दिसला असता आता या ठिकाणी सूर्य. आम्ही चालत एका सुंदर अशा ठिकाणी आलोय. ते ठिकाण तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल, त्या तुमच्या परिचित असेल. हा बघा सूर्य बघ किती भारी दिसायला लागला. मागे बघू शकता आता सूर्य किती मस्त दिसायला लागला. हे बघा सुंदर असा पॉइंट तुम्हाला दाखवतो. आणि आपण आय थिंक याच ठिकाणी आपला स्टे करू, कारण हा जो परिसर बघता मोकळा परिसर आहे आणि आपल्याला जास्त धोका पण राहणार नाही इथं कॅम्पिंग केली, स्टे केला तरी पण. वाव, हो माय गॉड, हो मुंबई अहमदाबाद महामार्ग गाईज, खूप सुंदर. हा इकडे आहे वाडा खडकोना गाव, खूप भारी दिसतो गाईज. आपल्याला खूप सुंदर प्रकारे सनसेट बघायला मिळाला आहे. तो बघा खूप मस्त सूर्य दिसलाय. आपल्याला सनराईज पण बघायला मिळेल उद्या सकाळी. आणि एक चांगलासा स्पॉट शोधून काढलाय. हो हे काय म्हणजे हे रिस्की आहे रे त्या. गाईज मी पहिल्यांदा आता टेंट ओपन करत आहे आणि लावून बघत आहे कसा टेंट लावला जातो ते मला पण नाही माहिती. विनोद माझ्यासोबत आहे, तर बघूयात लावून. आपल्याला स्टे करायला नाही हा टेंट, बॅगींना स्टे करायला. आम्ही बाहेर झोपू. काहीच नाईट कॅम्पिंग आमची चालू आहे. आता जस्ट जेवलो आणि शेकत आहे. इथून नाईटचा जो व्ह्यू आहे मेंढवण खंड आणि आजूबाजूचा रस्ता, मुंबई ते अहमदाबाद महामार्गाचा इथून दिसणारा जो रस्ता आहे खूप सुंदर दिसतो. नाईटला गाड्या पण चालू आहेत त्याच्यामुळं. त्याच्यानंतर एक आपला चांदोमामा पण उगवलेला आहे. हो बघा चांदोमामा उगवला आहे. सो नाईट कॅम्पिंग मस्त चाललेली आहे, काही दिक्कत नाही आशिरी गडावर. गुड मॉर्निंग गाईज, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? आशिरी गडावर कॅम्पिंग तर झाली आमची आणि हा दुसरा दिवस. आणि तुम्हाला सकाळी सकाळी व्ह्यू दाखवतो आशिरी गडावरून दिसणारा. या ठिकाणी थांबलेलो, हा टेंट ते साईडला पण आचरलेलं, इथे पण झोपलेले. आणि मेन म्हणजे हा व्ह्यू बघा. ओ माय गॉड, ढगांची एक मस्त चादर तयार झालेली आहे. हे बघा. ओहो, चला एक्सप्लोर करू आशिरी गड, आशिरी किल्ला पालघर इथला. सो फायनली गाईज खूप सुंदर प्रकारे सनराईज झाला आणि आशिरी गडावरून त्याचे विहंगम दृश्य बघायला मिळाले. सो हा बघू शकता. आणि सोबतच ढगांचे लेअर अजून सुद्धा आहे. काय या ठिकाणी विनोद आपल्यासाठी मस्त शिरा बनवत आहे. नाश्त्यासाठी शिरा टाकलाय. तर मस्त सकाळी सकाळी शिऱ्याचा नाश्ता करू. तर मागे दिसणाऱ्या सनराईज बरोबर. वाव, सनराईज होणारच आहे.
इथून आता आपण निघू आणि पुढचा पूर्ण गड आपण एक्सप्लोअर करू. बघूयात अजून काय काय आहे. आपल्याला पहिल्यांदा तर गुफा बघायला मिळाली, त्याच्यामध्ये मंदिर आणि बाजूलाच 3 तोफगाडे आणि तोफा बघायला मिळाल्या. सो अजून काय काय आहे तर बघू. कुंड पण आहेत 2 बघायला भेटलेली येता बट मी तुम्हाला दाखवली नाही. आता जाऊन ती सुद्धा एक्सप्लोअर करू, बघू. या ठिकाणाहून आपण आलेलो, या पायवाटेने आलेलो. आता आपण या पायवाटेने इकडे जाऊ, बघूयात इकडे काय आहे. आपण विनोदला विचारू. सो हा ट्रेक तुला कसा वाटला, कॅम्पिंग कशी वाटली? मला तर खूप मजा आली आणि सध्या मला वेळसारखं लागलं आहे. अजून नेक्स्ट ट्रिप बघूया कुठे जाऊ शकतो. कॅम्पिंगच कॅम्पिंग, ती कॅम्पिंगमध्ये मजा आहे, ती खाली एक्सप्लोअर करायला मजा नाही. बस. आणि विनोदची ही दुसरी कॅम्पिंग आणि माझी पहिली. आणि याच्या पुढे विनोदसोबत कॅम्पिंगमध्ये मी सुद्धा राहणार कधी कधी. मित्रांनो, डोंगराचा काही भाग धसण्याच्या मार्गावर आहे. तुम्ही बघू शकता हा दगड आणि हा दगड याच्यामध्ये पूर्णपणे गॅप तयार झालेला आहे. खूप खतरनाक दरी दिसते गाईज. जास्त रिस्क घेऊ नका या ठिकाणी आलं तर, तिकडे पुढे जाऊ नका. गाईज आपण आलो खरा, पण हा असा रस्ता आहे आणि गाईज याच्यामधून जाणे खूप रिस्की आहे. त्याच्यामुळं आपण रूट चेंज करू. एवढा रिस्क नाही घेऊ शकत गाईज. आणि आपण आलो आहे पूर्वेच्या दिशेने, हे बघा. आणि ह्या दिशेहून आसपासचा खूप लांबपर्यंत परिसर दिसतोय. त्या पायवाटेवरून एक वर चढणारा आपल्याला रस्ता सापडला आणि त्याच्याने वर आलो. सो इथं एक झेंडा लावला आहे, त्या ठिकाणी आलो. इथं काय आहे, इथे काय नाही मिळत. पूर्णपणे काय गवत ना गवत आहे. थोडाफार पुढे चालून आल्यानंतर आपल्याला एक सुंदर असे तळे बघायला मिळते या ठिकाणी. या ठिकाणची पाटी पडलेली आहे, त्याला काय लिहिलंय ते बघू. सो गाईज इथे पाटी पडलेली आहे, तलावाची वाटते. त्याच्यावर काहीच लिहिलेलं नाही, खाली आहे. बट हे उपयोगामध्ये येईल. याच्यावर काहीतरी लिहू शकतो आपण. इथे तलाव आहे, काहीतरी माहिती आपण लिहू शकतो. मस्त. थोडीफार आपण उभी ठेवलेली आहे. ओके, चला आता पुढे जाऊ. नेक्स्ट टाइम आलो तर आपण पेंट वगैरे घेऊन येऊ आणि त्याच्यावर काहीतरी आपण लिहू, इन्फॉर्मेशन वगैरे तलावाबद्दलची. ओके. आणि या ठिकाणी आहे खूप मस्त असा माळ रान. हा मोठासा माळ आहे या आशेरी गडावर. आणि आपण पुढं उतरत चाललोय. हे मित्रमंडळी पुढे चाललेत. चला आता आपण इथून निघू. हा मंदिर राहिला, गुफा आणि आतमध्ये मंदिर आहे आणि त्याच्यानंतर इथे तोफा आहेत. आणि आज संडे आहे त्याच्यामुळं एक टीम आलेली आहे साफ करण्यासाठी आशेरी गडावर. गाईज या ठिकाणाहून आपल्याला 2 कुंड बघायला मिळतात. सो पुढे आपण जाऊन बघू जवळून कुंड कशी आहे. आणि आपल्याला रस्ता तिकडे जायला इथून पुढून आहे पायवाट. या ठिकाणून पायवाट आहे. सो चला जाऊ पुढे. ओ माय गॉड. या ठिकाणी एक गुफा आहे. हा काहीच एकदम अंधार दिसतो आतमध्ये. सो चला जाऊ पुढे. आणि सोबतच कारवीची फुलं पण आहेत. हे बघा मस्त अशी.
इथं उतरण्यासाठी थोडा डिफिकल्ट आहे कुंडांच्या इथे. हा पॅच बघा. ओके, सो आपण इथेच मित्रांनी बुटं काढलेत, आपण सुद्धा बुटं काढू आणि कुंडांजवळ जाऊन बघू. निसरडा आहे इथे, इथं पाय ठेवण्यासाठी जागा केलेली आहे, पायरी टाईप बनवला आहे. इथे एक छानसं पाण्याचा टाका आहे आणि हे आय थिंक पिण्यायोग्य आहे. सो या ठिकाणी चांगल्या बॉटलचा तुम्ही उपयोग करून बॉटलने पाणी भरून घेऊ शकता आणि पिऊ शकता. हा एक पाण्याचा टाका आणि पुढे एक, हा थोडा चांगला पाणी आहे. आतमध्ये लाकूड आहे ना, ते आतमध्येच असेल. आणि हे थोडं खराब पाणी वाटतं बघा. सो अशा प्रकारचे 2 पाण्याचे टाके आहेत आणि तिथे एक पाणी पिण्याचा टाका. चला आता जाऊ आपण पुढे आपल्या परतीच्या मार्गाला. हे लावलं आणि खाली कुठे दरीत मारायचे नाही. तर आवाज दिला तरी तिकडे जात होते. लाऊडस्पीकरमुळे आवाज येत नव्हता. नंतर नवीनच आहेत, हिंदी बोलतात. हां, मी इकडे तव्यात आहे. तव्यात. हां, ओके ओके. ते तिकडे वजीर बिजीरला गेलेले का तुम्ही कधी? हां कोतला पण जायचं ना, कोतला जवळ आपल्याला. थोडा पिकारी. हां हां हां, ती फार फिरतो. ओके. हिमालयात वगैरे पण खूप अनुभव असेल. ओके, नक्की कुठल्या गडावर भेट झाली तर नक्की भेटू नेक्स्ट टाइम. थँक्यू. काकांनी एक चांगली माहिती पण सांगितली आणि एक वाईट प्रसंग पण आता जस्ट सांगितला आम्हाला, की काही 2-3 लोक खाली स्पीकर लावून आणि कुठेतरी फिरत आहेत. तर त्यांनी सेफ्टीसाठी त्यांनी हे पण सांगितलं आम्हाला की त्यांना आवाज देऊन काहीतरी सांगा, नाही तर ते कुठेतरी दरीत वगैरे पडतील अशी सूचना आम्हाला दिली काकांनी. सो आता बघू खाली ते कोण कोण आहेत. तर आणि स्पीकर घेऊन आलेत. गड बघायला येतात तर गडच बघायला या, गडाचा अनुभव घ्या. आपला अनुभव गडाला देऊ नका. आपला अनुभव गडाला शोभेल असा नाही, गडाचा अनुभव तुम्ही घ्या. सो चला मित्रांनो, आता आपण खाली उतरू आणि परतीच्या प्रवासाला लागू. फायनली उतरलो आणि चला मित्रांनो, बहुत जबरदस्त पद्धतीने आपण हा आशेरी गड एक्सप्लोर केला आहे. तुम्हाला कसा हा व्लॉग वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही पण नक्की आशेरी गडाला भेट द्या. खूप सुंदर ट्रेक आहे आणि भेटूयात एका दुसऱ्या कॅम्पिंगमध्ये दुसऱ्या गडावर. आणि बाय बाय, टेक केअर, थँक्यू.